ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मधुभाऊंची आता सुभेदारांच्या परिवारात एकदम दणक्यात एंट्री झाली आणि इथूनच प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश होण्याची सुरुवात झालेली आहे. सायलीला तिच्या हक्काचा न्याय मिळणार आहे, तर मधुभाऊ आता मात्र प्रियाचा पर्दाफाश करणार असतात आणि कारस्थानी प्रिया आता सगळ्यांच्या समोर उघडी पडणार आहे. आता मात्र इथून मालिका एका वेगळ्या वळणावर येणार आहेत, कारण मधुभाऊ जेलमधून सुटून डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येणार आहेत. त्यामुळे मालिकेमध्ये आता एक नवीन उलगडे आपल्याला होताना दिसणार आहेत आणि या उलगड्यामुळे सुभेदारांना खूप मोठा सत्य समजणार आहे. मधुभाऊंनी स्वतः आश्रमाची सुरुवात कशी केली आणि काय झालं, त्या दिवशी या सगळ्या सत्याचा भयानक उलगडा होताना खूप मोठे मालिकेमध्ये वळण येणार आहे. आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांचं ठरलेलं असतं की सायलीला या पाडव्याला काय गिफ्ट द्यायचं आणि काय सरप्राईज. त्या दृष्टीने चैतन्य सगळे प्रयत्न करत असतो, कारण सायलीला तिच्या आश्रमातील मुलांना महागडे गिफ्ट द्यायचे असतात आणि त्यासाठी चैतन्यने आश्रमातील मुलांना सगळ्यांना छान आता गिफ्ट देऊन, छान कपडे देऊन त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी सायलीच्या इकडे म्हणजे सुभेदारांच्या घरात बोलवलेलं असतं. पण सायलीसाठी हे सरप्राईज असतं. तिला आता कोणत्याही पद्धतीमध्ये हे माहीत नसतं आणि त्यामुळे ती आता पाडव्याच्या आदल्या दिवशी मुलांसाठी गिफ्ट आणायला निघते. त्यावेळेला अर्जुनला ती सांगते की मी पाडव्यासाठी मुलांना गिफ्ट आणते, आश्रमात जाते, त्यांना भेटून पण येते आणि गिफ्ट देऊन पण येते. आता जर सायली आश्रमात गेली तर मधुभाऊ जेलमधून जामिनावरती सुटणार आहेत आणि आपल्या मुलांना घेऊन सरप्राईज देणार. हे सगळं सरप्राईज फुटणार. म्हणून आता अर्जुन चैतन्याला सांगतो की हे सरप्राईज फुटायला नको, तू काहीतरी कर जेणेकरून सायली बाहेर जायला नकोत. मग चैतन्य खाली येऊन सांगतो की अर्जुनला खूप कडाक्याचा ताप आला, त्याची तब्येत बिघडली, जेणेकरून सायलीला बाहेर पडायला नको आणि तिला मुलांचं सरप्राईज उघडं नको व्हायला आणि मधुभाऊ पॅरोलवरती सुटणार आहेत हे पण समजायला नको. सायली येते आणि मग चिंता करायला लागते. चैतन्य म्हणतो एक काम कर अर्जुन, आत्ताच्या आत्ता तू कांदा घे आणि तो तुझ्या बगलेमध्ये ठेव, नाहीतर मग ताप येणार नाही, हे उघड होईल. आणि आता अश्विन पण यायला निघालेला आहे. कल्पनाने ताबडतोब अश्विनला कॉल केलेला असतो आणि घरामध्ये अर्जुनला ताप आल्यामुळे एकच लगबग चालू असते, ते म्हणजे त्याचा ताप उतरवण्याचे. आणि अर्जुनची लगबग चालू असते ताप उतरू नये म्हणून. स्वेटर घाल, कुठे मफलर घाल, कुठे कांदा ठेव, काही ना काही प्रयत्न करून तो आता ताप आपला कसा कमी होणार नाही याची काळजी घेत असतो, जेणेकरून सायली बाहेर पडता कामा नये. चैतन्य या सगळ्यामध्ये त्याला मदत करतो, कांदा आणून देतो, तो फुटत नसतो तोपर्यंत. आता इकडे कल्पना आणि सायली तिथे पोहोचतात. अर्जुनला आजारी पाहतात आणि आता सायली आपलं जाणं रद्द करते. इथे आता अर्जुनचा प्लॅन वर्कआउट होतो, कारण सायलीला तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नसतं. सायलीचं मन थोडंसं उदास असतं, पण ते फक्त पाडव्याच्या दिवसापर्यंत. पाडव्याच्या दिवशी खूप मोठा धमाका होणार असतो. आता पाडव्याला सायली कुसुमला कॉल करते आणि सांगते कुसुमताई मला मुलांची खूप आठवण येते आहे, काल मी खरं तर येणार होते. त्यावरती कुसुम सांगते सायली तू नको येऊस अजिबात इकडे, कारण आत्ता सध्या मुलांना तू भेटू शकत नाही आहेस. सायलीला वाईट वाटतं, कारण कुसुमला सुद्धा हे सरप्राईज माहिती असतं की अर्जुनने मुलांना घेऊन तिकडे बोलवलंय आणि त्याचप्रमाणे मधुभाऊ पॅरोलवरती सुटणार आहेत. ती सायलीला सांगते की सायली तू येण्याची घाई करू नकोस इकडे, कारण कसं आहे ना आम्हाला सध्या वेळ नाही. सायलीला वाटतं कुसुमताई माझ्यासोबत अशी रूढ का बोलते आहे, नक्की कुसुमताईला झाले तरी काय. आणि सायली उदास अंतःकरणाने फोन ठेवते. एकतर मुलांना भेटायला नाही, कुसुमताई भेटायला येणार नाही आणि त्यात हे अर्जुन सर मला बाहेर पाठवत नाहीत, म्हणून सायली उदास असते. पण आता त्याच वेळेला पाडव्याचा दिवस उजाडतो आणि आता चैतन्य दारावरती आलेला असतो. अर्जुनने सायलीसाठी खूप मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं. सगळेच जण हे सरप्राईज पाहताच सायलीच्या तोंडावरती हसू येतं, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैतन्य मुलांना घेऊन आलेलो असतो. मुलांना पाहता सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. सगळी मुलं सायलीताई असं म्हणत सायलीला बिलकतात. सायली खूप खुश होते आणि मुलांना सुद्धा बिलकते. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं सरप्राईज सायलीच्या दिशेने येतं, ते म्हणजे चैतन्य मधुभाऊंना घेऊन येतो. मधुभाऊंना पाहता सायली त्यांना गच्च मिठी मारते आणि मधुभाऊ तुम्ही आलात, मधुभाऊ तुम्ही आलात असं म्हणायला लागते. मधुभाऊ सांगतात ही सगळी तुझ्या नवऱ्याची कृपा आहे. मग आता सायली चैतन्याकडे पाहते. चैतन्य म्हणतो वहिनी मी खरंच काही नाही केलंय, म्हणजे
तुम्हाला पाडव्याचं हे गिफ्ट द्यावं, ही सगळी आयडिया अर्जुनची आहे. अर्जुनने या सगळ्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला आणि मधुभाऊंना एकदम हाय प्रायोरिटीवरती पॅरोलवरती सोडवून आणलेलं आहे. फक्त तुमच्यासाठी हेच तुमचं पाडव्याचं गिफ्ट. सायलीला आकाश ठेंगणं झालेलं असतं. मधुभाऊंना मिठी मारून सायली हमसून हुमसून रडायला लागते. मधुभाऊ म्हणतात, बाळा, रडण्याचे दिवस संपले. तू इतक्या सुखात आहेस, इतक्या वैभवात आहेस, हे पाहून माझं मन भरून आलं. आता सायलीला खूप आनंद होतो आणि ती आता अर्जुनच्या इथे येते. अर्जुनचे हात धरते आणि त्याला नमस्कार करते. अर्जुनला ती सांगते, सर, आज मला जगातलं खूप मोठं सुख तुम्ही दिलं आणि आज मला खात्रीसुद्धा पटली की तुम्ही तुमचं वचन पूर्ण कराल. तुम्ही मधुभाऊंना जेलमधून निर्दोष सोडवून आणाल. खरंच सर, तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. मधुभाऊ सायली अर्जुनचं हे प्रेम पाहत असतात. त्याच वेळेला मधुभाऊ जिथे उभे असतात त्याच्या अपोजिट साईडला प्रतिमाची फ्रेमसुद्धा असते. प्रतिमाची फ्रेमच्या इकडे आता फुलांच्या माळा लावल्यामुळे मधुभाऊंचं लक्ष तिकडे जातं, पण नीटसं मधुभाऊंना त्या फ्रेममधून चेहरा दिसत नाही. कारण इथून निघून मधुभाऊ कुसुमसोबत कुसुमच्या घरी जाणार असतात, जोपर्यंत ते पॅरोलवरती असतात. आता तोपर्यंत सायली अर्जुनचे आभार मानते. मधुभाऊंना घरी आलेले पाहून सगळे सुभेदार एकदम आश्चर्यचकित होतात, कारण मधुभाऊ जेलवरती सुटणार म्हणजे पॅरोलवरती सुटणार हे कुणालाच माहीत नसतं. आता मात्र सायलीला गगन ठेंगणं झालेलं असतं. आता मधुभाऊ सगळ्यांच्या दिशेने येतात. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, ही माझी फॅमिली, पूर्णाची, ही माझी आई कल्पना, हा माझा भाऊ अश्विन आणि ही माझी बहीण अस्मिता, हे माझे बाबा, अशी सगळ्यांची ओळख करून देतो. सायली सांगते, मधुभाऊ, मी या परिवारामध्ये खूप खुश आहे. आणि त्याच वेळेला तिथे प्रिया पण उभी असते. त्यावेळेला आता मात्र प्रिया मधुभाऊंना बघून थोडीशी घाबरते. प्रियाला मधुभाऊ म्हणतात, प्रिया, तू व्यवस्थित आहेस ना? प्रिया, तू खोटं का बोललीस कोर्टामध्ये? प्रिया म्हणते, मधुभाऊ, तुम्ही इकडे आल्यावरती माझ्यावरती हे असे आरोप करू नका. याच्यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात, पण प्रिया, तू खोटं का बरं बोललीस? सायली सांगते, मधुभाऊ, जाऊ दे ना, तिचं सगळं तिच्याजवळ, आपण ना यावरती काही नको बोलूया. यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही, पण प्रिया, ज्या ताटामध्ये खाल्लंस त्या ताटात तू छेद केलास. याच्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, जाऊ दे, तिच्याकडे आपण लक्ष नको देऊया. तुम्हाला मी निर्दोष सोडवणार आहे, ती खोटं बोलते हे मी सिद्ध करणार आहे. प्रिया म्हणते, इथे माझा मला अपमान करायला कोणी बोलवलंय का? बघ ना पूर्णाजी कसं आहे ते. याच्यावरती मधुभाऊ म्हणतात, तुझा अपमान मी काय करणार? तू ज्या वेळेला एवढीशी होतीस, मला सापडली होतीस, त्यावेळेला तुझ्याकडे बोलायला पण शब्द नव्हते, तेव्हा मी तुला वाढवतोय आणि तू माझ्यावरती फिरलीस. आता मात्र प्रियाला मधुभाऊंनी कुठून उचललं हा मोठा प्रश्न येतो. त्यावरती मधुभाऊच पुढे सांगायला लागतात, या दिवशी मी आश्रमाची स्थापना केली, त्या दिवशी मला सायली भेटली, पण त्यानंतर काही वर्षांनी ही प्रिया माझ्याकडे आली. आता मात्र जी तारीख मधुभाऊ सांगतात ती तारीख अर्जुनचा वाढदिवस, 30 तारीख रविराजांची ॲक्सिडेंटची तारीख. पूर्णाजी म्हणते, काय म्हणताय, त्या तारखेला तुम्हाला आमची तन्वी सापडली असेल? मधुभाऊ म्हणतात, प्रिया मला खूप उशिरा सापडली, मला त्या दिवशी साऊ सापडली आणि साऊच्याच वेळेला मी आश्रमाची स्थापना केली. खूप मोठा सत्याचा उलगडा तर झालेला असतो, पण या सगळ्यातून आता पूर्णाची, कल्पना, अर्जुन या सगळ्यांना प्रिया ही तन्वी नाही याची शंका तर येते, पण त्याच्यावरती विश्वास ठेवणार का सगळेजण की पुन्हा एकदा प्रिया, नागराज हे सगळे आपल्या बोलण्यामध्ये भुलवून एक खोटी कहाणी उभी करणार? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.